मेन पॉइंट आपल्याला या चॅप्टर मध्ये घ्यायचं मॅग्नेटिक फोर्स मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू इलेक्ट्रिक करंट. तर मॅग्नेटिक फोर्स फाइंड करायचा कशामुळे तर एक स्ट्रेट करंट कॅरिंग कंडक्टर असेल सरळ असेल आणि त्याच्यातून करंट काय होतं तर पास होतोय अशा प्रकारचा आपल्याला काय करायचं तर कंडक्टर घ्यायचा आहे आणि तो कशामध्ये प्लेस केलेला असेल तर मॅग्नेटिक फील्ड कारण मॅग्नेटिक फोर्स ऍक्ट होणार आहे तर मॅग्नेटिक फील्ड असणं गरजेचं आहे. आता मी तुम्हाला सांगितलं होतं मॅग्नेटिक फील्ड तुम्ही 3 पद्धतीने दाखवू शकतात. एक म्हणजे काय बाय ड्रॉइंग पॅरलल लाईन्स बरं की नाही. दिस इज अ युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड बट पॅरलल टू द प्लेन या प्लेनला कसं असेल तर पॅरलल असेल आणि युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड आहे. एक तुम्ही अशा प्रकारे दाखवू शकता सर्कल आणि डॉट. याचा अर्थ काय ही मॅग्नेटिक फील्ड युनिफॉर्मच आहे पण परपेंडिक्युलर टू द प्लेन आहे आणि डायरेक्टेड टुवर्ड्स द ऑब्झर्वर कडे डायरेक्ट होत असतं. अजून एक पद्धत असते सर्कल आणि मध्ये क्रॉस रिप्रेझेंट करायचं. सर्कल आणि क्रॉस काय तर ती युनिफॉर्मच आहे अशी युनिफॉर्म घेऊ शकतात. युनिफॉर्म का असते तर तुमचं मॅग्नेटिक फील्ड असेल पण जी मॅग्नेटिक फील्ड आहे ती कुठे डायरेक्ट होणार तर इनवर्ड द प्लेनच्या आतमध्ये डायरेक्ट होणार आणि आताच्या केस असं घेतलं तर आउटवर्ड डायरेक्ट होणार टुवर्ड्स द ऑब्झर्वर आणि हे अवे फ्रॉम द ऑब्झर्वर टुवर्ड्स द प्लेन कळलं का नाही. त्या प्लेन कडे डायरेक्ट होणार. मग आपल्याला प्लेन कडे कधीच घ्यायचं नसतं म्हणून आपण असं नाहीतर असं रिप्रेझेंट करणार. युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड जर आलं तर एक तर आयदर असं रिप्रेझेंट करू नाहीतर या प्रकारे आपण या ठिकाणी रिप्रेझेंट करणार आहे. मग सर्वात पहिली मी काय करतो तर मॅग्नेटिक फील्ड या ठिकाणी रिप्रेझेंट करतो. ठीक आहे. मग युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड घेतला आणि तो कशाने रिप्रेझेंट केला रे तर सर्कल आणि डॉटने रिप्रेझेंट केला. म्हणजे काय युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड विच इज परपेंडिक्युलर टू द सरफेस अँड डायरेक्टेड टुवर्ड्स द ऑब्झर्वर. तर ऑब्झर्वर कडे या ठिकाणी डायरेक्ट होतो आणि दाखवताना तुम्हाला इक्वल स्पेस म्हणजे या दोघांमध्ये जेवढा गॅप आहे तर तेवढाच गॅप इकडे पण पाहिजे. ठीक आहे. मग सर्व काय करायचं तुम्हाला इक्वल गॅप या ठिकाणी रिप्रेझेंट करायचं आहे. तरी काय घेतले तर आपण युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड विच इज डायरेक्टेड आउटवर्ड डायरेक्शनला तो काय होतोय डायरेक्ट होतोय. मग याच्यामध्ये मी काय घेतलं तर एक कंडक्टर घेतला आणि या कंडक्टर याच्यामध्ये काय केलं तर प्लेस केला. आता कंडक्टर खूप मोठी लेंथ दाखवलेली मी ऍक्च्युली एवढी मोठी नसणार त्याची थिकनेस एवढी नसणार. ठीक आहे. एक साधा कंडक्टर घ्यायचा आहे पण तुम्हाला समजण्यासाठी थोडीशी लेंथ त्याची जास्त दाखवतो. ठीक आहे. मग या ठिकाणी मी काय घेतला तर एक कंडक्टर घेतला सिलेंड्रिकल शेप मध्ये आणि हा युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड मध्ये आपण या ठिकाणी काय केलं तर प्लेस केलेला आहे आणि याच्यातून काय होणार आता करंट पास होणार आहे. करंट या डायरेक्शनने पास होणार आहे. आता करंट पास करण्यासाठी करंट असंच पास होणार का तर नाही. करंट इकडून इंटर करणार आणि इकडून काय होतं बाहेर पडणार. आता कंडक्टर मधून असा कसाही करंट पास होत नाही. मग याला काय करावं लागेल तर आपल्याला बॅटरी कनेक्ट करावं लागेल. आता तुम्ही बघा 11th स्टँडर्डला आपण एक कॉन्सेप्ट घेतली होती. सपोज हा स्ट्रेट कंडक्टर आहे राईट ना आणि याला मी काय केलं तर अशी बॅटरी या ठिकाणी कनेक्ट केली. या ठिकाणी काय केलं तर बॅटरी कनेक्ट केला. आता कंडक्टर जर घेतला तर कंडक्टर मध्ये काय असतात तर खूप प्रकारचे चार्जेस असतात. पॉझिटिव्ह चार्जेस असतात आणि काही निगेटिव्ह. कंडक्टर मध्ये खूप फ्री चार्जेस असतात. ओके. इन्सुलेटर मध्ये बाउंड चार्जेस असतात. तर ही फ्री चार्जेस जे आहे पॉझिटिव्ह टर्मिनल कडे कोण अट्रॅक्ट होतं तर सर्वच्या सर्व निगेटिव्ह चार्जेस याच्याकडे काय होतात तर अट्रॅक्ट होतात. मग सर्व निगेटिव्ह कुठे अट्रॅक्ट होणार तर टुवर्ड्स द पॉझिटिव्ह चार्जेस आणि सर्व पॉझिटिव्ह चार्जेस कुठे अट्रॅक्ट होणार टुवर्ड्स द निगेटिव्ह टर्मिनल कडे अट्रॅक्ट होणार. आणि बघा ऍक्च्युली तुमचा जो करंटचा फ्लो आहे तो या डायरेक्शनने आहे आणि हा जो इलेक्ट्रॉनचा फ्लो आहे त्याच्या अपोजिट डायरेक्शनला आहे. म्हणजे या व्हेलॉसिटीला इथं काय येणार आहे तर इलेक्ट्रॉन काय येणार तर काहीतरी व्हेलॉसिटी अक्वायर करणार आणि मूव्ह इन अपोजिट डायरेक्शन टू द अप्लाइड पोटेन्शियल आणि त्या व्हेलॉसिटीला काय म्हटलं जातं तर ड्रिफ्ट व्हेलॉसिटी या ठिकाणी आपण कन्सिडर करणार. मग या करंटमुळे करंट आपण असा अप्लाय केलेला आहे म्हणजे करंट कसा फ्लो होतोय तर असा त्याच्या एक्झॅक्टली अपोजिट साईडला. मग करंट आपला असं चाललाय तर त्याच्या एक्झॅक्टली अपोजिट साईडला काय असतं तर तुमचं ड्रिफ्ट व्हेलॉसिटी. आता मी करंटची डायरेक्शन अशी दाखवली म्हणजे पॉझिटिव्ह टर्मिनल इकडे असेल आणि निगेटिव्ह इकडे असेल. म्हणजे ही जी ड्रिफ्ट व्हेलॉसिटी भेटणार आहे ड्रिफ्ट व्हेलॉसिटी त्याची डायरेक्शन अपोजिट असणार. त्याच्या विरुद्ध साईडला आपण काय केलं तर त्याची डायरेक्शन या ठिकाणी रिप्रेझेंट केला. आता ही ड्रिफ्ट व्हेलॉसिटी वेक्टर क्वांटिटी म्हणून त्याच्यावरती बार द्या. हा बार काय रिप्रेझेंट करतोय तर करंटच्या एक्झॅक्टली अपोजिट. तुम्ही करंट तुमच्या पद्धतीने देऊ शकता. तुम्हाला वाटलं इकडे तर तुम्ही इकडे देऊ शकता. त्यानुसार तुमचं फ्लेमिंग राईट हँड आणि लेफ्ट हँड रूल काय होणार तर चेंज होणार. ठीक आहे. तर हा आला तुमचा करंट आणि मॅग्नेटिक फील्ड. आता याच्यावरती किती फोर्स ऍक्ट होणार आहे हा काय घेतला तर याच्यात काय होतंय तर करंट पास होतोय म्हणजे इथं काय होणार तर इलेक्ट्रॉन तुमचा मूव्ह होणार. बरं का नाही. चार्ज ऑफ इलेक्ट्रॉन या ठिकाणी काय होणार मूव्ह होणार. मग आपण क्यू कन्सिडर करू. नंबर ऑफ इलेक्ट्रॉन पासून काय भेटणार तर एक चार्ज भेटणार मग त्याला आपण क्यू कन्सिडर करू शकतो. आता मला या ठिकाणी यूज करायचा आहे कोणता तर
फ्लेमिंग्स राईट हँड रूल या ठिकाणी यूज करायचा. फ्लेमिंग्स राईट हँड रूल यूज जर केला तर कोण काय रिप्रेझेंट करते ते समजून घेऊ. हा जो थंब आहे हे तीनही एकमेकांना परपेंडिक्युलर असणार. त्यापैकी हा जो थंब आहे तो कोणाची डायरेक्शन दाखवणार तर फोर्सची डायरेक्शन. हा जो मिडल काय म्हणतात फोर फिंगर आहे ओके फर्स्ट फिंगर तो काय रिप्रेझेंट करणार तर मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन रिप्रेझेंट करणार. आणि हा जो मिडल फिंगर आहे तो मिडल फिंगर कोणाची डायरेक्शन रिप्रेझेंट करणार तर इलेक्ट्रिक करंटची या ठिकाणी डायरेक्शन रिप्रेझेंट करणार. मग ही कोणाची डायरेक्शन करंट मग करंटची डायरेक्शन इकडे. मॅग्नेटिक फील्ड कुठे आहे असं आहे बरोबर की नाही. मॅग्नेटिक फील्ड कुठे आहे तर या साईडला चाललेलं आहे टुवर्ड्स द ऑब्झर्वर करंट इकडे चाललेला आहे. मग जो फोर्स ऍक्ट होणार तो कुठे असणार तर डाऊनवर्ड डायरेक्शनला. आज आला तुमचा राईट हँड रूल. जर सपोज तुम्ही लेफ्ट हँड रूल यूज केला लेफ्ट हँड रूल तर लेफ्ट हँड किंवा राईट हँड तुम्ही कोणताही या ठिकाणी यूज करू शकता. ठीक आहे. दिस इज द डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रिक करंट ओके. आणि जी मॅग्नेटिक फील्ड आहे ती कुठे तर टुवर्ड्स द ऑब्झर्वर. मोस्टली लेफ्ट हँड रूल जास्त यूज केला जातो. ठीक आहे. तर आपण त्या पद्धतीने घेऊ. दोन्ही तुम्हाला या ठिकाणी मी एक्सप्लेन केलं तर त्या प्रकारे आपण या ठिकाणी कन्सिडर करू. करंट कुठे चालला आहे करंट या साईडला चाललेला आहे बघा. हा लेफ्ट हँड आहे करंटची डायरेक्शन. मॅग्नेटिक फील्ड कुठे चालली तुमच्याकडे चालली. मग करंट इकडे मॅग्नेटिक फील्ड इकडे आणि जो फोर्स डायरेक्ट होणार आहे फोर्स ड्यू टू मॅग्नेटिक फील्ड तो असणार आहे अपवर्ड डायरेक्शनला. इज दॅट क्लिअर. मग या ठिकाणी काय कन्सिडर करू तर आपण फोर्सची डायरेक्शन या ठिकाणी रिप्रेझेंट करू. आणि हा फोर्स नेहमी याला कसा असणार तर परपेंडिक्युलर. आणि हा फोर्स कोणता असेल तर फोर्स ड्यू टू मॅग्नेटिक फील्ड. पण हा जो फोर्स आहे ही कोणती क्वांटिटी आहे तर ती आहे तुमचं वेक्टर क्वांटिटी. मग याच्यावरती काय करू तर आपण त्याला बार या ठिकाणी रिप्रेझेंट करू. मग काय झाला तर तुमचा FM झाला आणि हा काय झाला तर तुमचा बार झाला. ही वेलॉसिटीची डायरेक्शन आहे. दिस रिप्रेझेंट द डायरेक्शन ऑफ वेलॉसिटी ओके मुव्हिंग पार्टिकल. आणि हा चार्ज असणार आहे या प्रकारे. बाकीचे डायरेक्शन तुम्हाला बाकी माहितीचे कशा प्रकारे असणार आहे. ठीक आहे. मग सर्वात पहिलं आपण काय करणार तर याच्यावरती किती चार्ज आहे. मग इथं चार्ज ऑफ इलेक्ट्रॉन घेण्यापेक्षा मी काय करतो तर चार्ज क्यू कन्सिडर करतो. चार्ज क्यू काय तर नंबर ऑफ इलेक्ट्रॉन पासून बनलेला. तर तुम्हाला जे घ्यायचं ते घेणार कारण की इथं करंट पास होत आहे. आणि व्हॉट इज करंट रेट ऑफ फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन. मग इलेक्ट्रॉन आहे इथं मग नंबर ऑफ इलेक्ट्रॉन म्हणजेच आपला एक चार्ज तयार झाला. मग आपण त्याला काय केलं तर क्यूने या ठिकाणी रिप्रेझेंट केलं. आता आपल्याकडे याच्यातून करंट पास होतोय करंट I इतका पास होतोय. मग आपण सर्वात पहिले करंटची डेफिनेशन या ठिकाणी कन्सिडर करू. लास्ट लेक्चरला आपण फोर्स मॅग्नेटिक फोर्सचा फॉर्म्युला आपण घेतलेला आहे आणि तो किती आहे तर BIL. आणि व्हॉट इज यल तरी त्याची काय असेल तर लेंथ असेल. असा फॉर्म्युला नाही बघितला तुम्ही तर तुम्ही असा घेतला BQV घेतला राईट ना. मग याला जर सॉल्व्ह केलं तुम्ही BQ तसाच ठेवला आणि V म्हणजे काय लेंथ अपॉन टाइम आणि चार्ज अपॉन टाइम का असतो तर करंट असतो बरोबर की नाही. मग तो काय असेल तर BIL बिल ओके. मग हा पण फॉर्म्युला चालेल I फॉर्म्युला चालेल I फॉर्म्युला चालेल. आणि परपेंडिक्युलर असेल तर साइन थिटा घेण्याची काही गरज नाही. ठीक आहे. तर या प्रकारे मग सर्वात पहिले आपण काय करू तर करंट फाइंड करू. मग मॅग्नेटिक फोर्सचा फॉर्म्युला काय तर BIL हा नवीन फॉर्म्युला तर लास्ट लेक्चरला आपण तो डिस्कस केलेला आहे. मग सर्वात पहिले आपण काय करू तर सर्वात पहिले करंट फाइंड करू. ठीक आहे. द करंट flowing through the straight conductor. या स्ट्रेट कंडक्टर मधून किती करंट पास होतोय फ्लोइंग थ्रू द स्ट्रेट कंडक्टर इज ओके. द करंट फ्लोइंग थ्रू द स्ट्रेट कंडक्टर इज या सरळ कंडक्टर मधून किती करंट पास होणार तो आपल्याला या ठिकाणी फाइंड करायचा आहे. आणि करंटचा फॉर्म्युला माहिती आहे करंट इज इक्वल टू चार्ज पर युनिट टाइम. पण आपला जो फॉर्म्युला आहे तर करंटच्या टर्म मध्ये पण घेऊ शकतात नाही तर तुम्ही चार्जच्या टर्म मध्ये पण घेऊ शकता. चार्जच्या टर्म मध्ये घेतला तर BQV आणि हा फॉर्म्युला आपण ऑलरेडी डिस्कस केलेला आहे. मग एक काम करू सर्वात पहिले आपण याच्यावरून Q फाइंड करून घेऊ. मग व्हॉट इज Q इज इक्वल टू काय भेटेल तर I इंटू T भेटेल. पण आपल्याला टाइम नसेल दिलेला इथून इथपर्यंत किती पास होतोय त्याला टाइम नसेल दिलेला पण त्याची वेलॉसिटी दिलेला असेल ड्रिफ्ट वेलॉसिटी. मग त्याला एक काम करू आपण ड्रिफ्ट वेलॉसिटीच्या टर्म मध्ये इक्वेशन अरेंज करून घेऊ. याला काय करू आपण इक्वेशन 1 कन्सिडर करू. ठीक आहे. बट ड्रिफ्ट वेलॉसिटी इज ड्रिफ्ट वेलॉसिटी फाइंड करायचं आणि वेलॉसिटीचा जनरल फॉर्म्युला माहिती आहे. ड्रिफ्ट वेलॉसिटी इकडे पण त्याची लेंथ असणार आहे. मग व्हॉट इज ड्रिफ्ट वेलॉसिटी इट इज द डिस्टन्स अपॉन टाइम राईट ना. टोटल डिस्टन्स किती ट्रॅव्हल करणार तर यल इतकं त्या कंडक्टर जेवढी लेंथ दिली तेवढं आणि त्याला काहीतरी टाइम लागणार आहे. ओके. मग आपल्याला टाइम दिलेला नसेल एक काम करा मग टाइम फाइंड करा आणि ड्रिफ्ट वेलॉसिटी इकडे डिवाइड करा रिप्लेस करा T आणि D ची रिप्लेस करा. मग T इज इक्वल टू L अपॉन काय असेल तर VD ड्रिफ्ट वेलॉसिटी असेल.
टीच व्हॅल्यू भेटली, ही व्हॅल्यू पुट करू आपण इक्वेशन नंबर 1 मध्ये या ठिकाणी आपण पुट करू. मग आपल्याला एक स्टँडर्ड इक्वेशन या ठिकाणी भेटून जाईल आणि त्यालाच आपण पुढे कंटिन्यू करू. ठीक आहे. Therefore इक्वेशन नंबर 1 becomes ओके. इक्वेशन 1 काय आहे तर तो आहे Q इज इक्वल टू I तसाच ठेवणार आहे and this T is replaced by L divided by V suffix D. ओके. V suffix D ड्रिफ्ट वेलोसिटी, L डिवाइड बाय काय आला तर VD आला तुमचा ड्रिफ्ट वेलोसिटी, ही झाली तुमची चार्जची व्हॅल्यू. ठीक आहे. मग आता आपल्याला काय करायचं आहे तर फोर्स मॅग्नेटिक फोर्स ऍक्टिंग ऑन दॅट चार्ज हे घ्यायचं आपल्याला. ठीक आहे. मॅग्नेटिक फोर्स या ठिकाणी आपण फाइंड करू. याला सपोज इक्वेशन काय करू आपण 2 कन्सिडर करू. मॅग्नेटिक फोर्स ऍक्टिंग ऑन अ चार्ज Q. त्या Q चार्ज वरती किती मॅग्नेटिक फोर्स ऍक्ट होणार आहे तो आपण या ठिकाणी फाइंड करणार आहे. सर्वात पहिले आपण त्याला काय करू तर वेक्टर मध्ये या ठिकाणी रिप्रेझेंट करू. मग तो काय तर FM आहे मॅग्नेटिक फोर्स आणि याचा फॉर्म्युला काय आहे तर तो आहे Q हा स्केलर क्वांटिटी आहे. मग त्याला बार वगैरे द्यायची काही गरज नाही. आणि 2 टर्म्स आहे, एक म्हणजे काय तर वेलोसिटी आणि दुसरा म्हणजे काय तर मॅग्नेटिक फील्ड. या दोघांमध्ये काय तर क्रॉस प्रोडक्ट. आता ही जी वेलोसिटी घेणार आहे कोणती घेणार तर ड्रिफ्ट वेलोसिटी या ठिकाणी तुम्ही घेऊ शकता. ठीक आहे. आणि जर तुम्ही वेक्टर मध्ये काढून टाकलं, याला पूर्ण कशामध्ये कन्वर्ट केलं तर स्केलर मध्ये कन्वर्ट केलं मॅग्निट्यूड मध्ये. देअरफॉर दिस FM इज इक्वल टू Q इंटू VD आणि इंटू V आणि या ठिकाणी घ्यावं लागेल तुम्हाला काय तर साइन थिटा. थिटा किती असणार आहे ते त्यावेळी डिस्कस करायचं. आता थिटा कोणामध्ये घ्यायचा, ही जी वेलोसिटी वेक्टर आणि मॅग्नेटिक फील्ड. वेलोसिटी वेक्टर या डायरेक्शनने आणि मॅग्नेटिक फील्ड अशी आहे, म्हणजे दोन्ही एकमेकांना कशी आहे, एक असं आणि एक असं आहे. दोन्ही एकमेकांना कसं आहे तर परपेंडिक्युलर आहे, राईट ना. मग थिटा 90 असेल, काही केसमध्ये काय अँगल असेल तर त्यानुसार तुम्हाला सॉल्व्ह करावं लागेल. पण मोस्टली ते काय असतं परपेंडिक्युलर असतं. साइन थिटा 90 घेऊ शकता तुम्ही. ते आपण लास्टला घेऊन टाकू मॅक्झिमम कुठं असेल आणि मिनिमम किती असेल. मग सध्याला आपण काय करू तर कन्वर्ट करू इक्वेशन मध्ये. मग FM इज इक्वल टू Q ची व्हॅल्यू आपण याच्यात फाइंड केलेली. Q ची व्हॅल्यू काय आहे I इंटू L टोटल डिवायडेड बाय VD आणि पुढे करायला तर VD इंटू B इंटू करायला तर साइन थिटा राहिला. ओके. आता हे कुठून लिहिलं तर इक्वेशन नंबर 2 मधून लिहिलं. मग पुढे आपण लिहू फ्रॉम इक्वेशन 2. ओके. तर आपण इक्वेशन नंबर 2 वरून हे लिहू शकतो. इक्वेशन नंबर 2 वरून आपण हे लिहिलेलं आहे. आता बघा पुढे जर गेला ना तुम्ही तर याच्यात काही कॅन्सल होण्यासारखं आहे. काय कॅन्सल होणार, इथला VD आणि इथला VD काय होणार तर कॅन्सल होऊन जाणार. ठीक आहे. VD आणि VD काय आला तर कॅन्सल झाला. मग रिमेनिंग जी टर्म आहे ती लिहून टाकू. मग आपण रिमेनिंग टर्म काय राहिलं तर FM इज इक्वल टू एक काम करा B सुरुवातीला लिहा, नंतर I लिहिला, नंतर L आणि इंटू करायला तर तुमचा साइन थिटा हे झालं तुमचं मॅग्नेटिक फोर्स ऍक्टिंग ऑन दॅट स्ट्रेट कंडक्टर. जर स्ट्रेट कंडक्टर होती इतका मॅग्नेटिक फोर्स या ठिकाणी ऍक्ट होणार आहे. मग मॅक्झिमम किती ऍक्ट होणार आहे आणि मिनिमम किती ऍक्ट होणार आहे ते कन्सिडर करता येईल आपल्याला थिटावरून, बरं की नाही. मग इफ थिटा इज इक्वल टू 90 डिग्री देन फोर्स ऍक्टिंग ऑन दॅट स्ट्रेट कंडक्टर इज मॅक्झिमम. मग ती आपण ही कंडिशन या ठिकाणी घेऊन टाकू. ठीक आहे. डिफरंट केसेस घेऊ आपण. डिफरंट केसेस करतात. फर्स्ट, इफ थिटा इज इक्वल टू 90 डिग्री देन maximum force acts on that straight conductor, acts on a straight current carrying conductor. ओके. त्या स्ट्रेट कंडक्टर मध्ये मॅक्झिमम फोर्स ऍक्ट होणार आहे. मग जो FM आहे तो काय भेटेल तर आपल्याला मॅक्झिमम भेटेल. मग F मॅक्स कन्सिडर करू. ओके. आज आला BIL आणि इंटू साइन थिटा. थिटा किती आहे तर 90 डिग्री. साइन 90 तुम्हाला माहिती आहे, साइन 90 तुमचा 1 असतो. मग जो मॅक्झिमम फोर्स असेल तो किती असेल तर फक्त BIL इतकाच का असेल तर तुमचा मॅक्झिमम फोर्स या ठिकाणी असेल. BIL इज द मॅक्झिमम फोर्स. BIL is the maximum force acting on that straight conductor. तर त्या स्ट्रेट कंडक्टर वरती हा मॅक्झिमम फोर्स या ठिकाणी ऍक्ट होणार आहे. आणि सेकंड नंबरची केस काय तर मिनिमम फोर्स. मिनिमम कधी होणार तर 0 डिग्रीला किंवा ते एक असेल तर
पॅरलल असतील तर त्या केसमध्ये ते स्ट्रेट असतील. बघा या ठिकाणी आपण फ्लेमिंग्स राईट हँड रूलच यूज केलेला आहे. तर बाय मिस्टेक माझ्याकडून सांगितलं गेलं फ्लेमिंग्स राईट हँड रूल, उजव्या हाताचा रूल. ठीक आहे. तर मॅग्नेटिक फोर्स कुठे चाललाय, मॅग्नेटिक फील्ड कुठे चाललंय तर आउटवर्ड म्हणजे टुवर्ड्स द ऑब्झर्वर. करंट कुठे चाललाय लेफ्ट टू राईट, आणि जो फोर्स आहे तो कुठे चाललाय तर वरती चाललाय. थंब कोणाची डायरेक्शन फोर्सची. राईट हँड रूलच आपण या ठिकाणी यूज केलेला आहे. ते माझ्याकडून सांगताना बाय मिस्टेक होऊन गेले. ठीक आहे, चुकून माझी चूक आहे ती. ओके, मी ऍक्सेप्ट करतो. आता सेकंड नंबरचं घेऊ आपण. सेकंड नंबरचं काय सांगितलेलं आहे, समजा थीटा तुमचा किती असेल तर 0 असेल. असं शक्य नाहीये कारण की तीनही एकमेकांना परपेंडिक्युलरच असतात. मग त्या केसमध्ये जर परपेंडिक्युलर जर घेतला म्हणजे मॅग्नेटिक फील्ड आणि तुमची जी करंट आहे, ओके, मॅग्नेटिक फील्ड आणि तुमची जी व्हेलॉसिटी कॉम्पोनंट आहे किंवा लेंथ हे एकमेकांना कशा असतील पॅरलल असतील. ओके, किंवा एकाच डायरेक्शन मध्ये असतील तर त्या केसमध्ये थिटा 0 राहील आणि मग बाकीची व्हॅल्यू काय असेल ती आपण या ठिकाणी कन्सिडर करू. इफ थिटा इज इक्वल टू काय घेतला 0 डिग्री, देन minimum magnetic force acts on a straight current carrying conductor. Straight current carrying conductor. मग त्या केसमध्ये जो फोर्स ऍक्ट होणार आहे तो किती असेल तर मिनिमम असेल. आणि याचा फॉर्म्युला काय घेतला तर आपण BIL इंटू साइन थिटा. थिटा तर आपण या ठिकाणी 0 घेणार आहे. आधीच्या याच्यात मी तुम्हाला BQV दिलेला आहे. ओके, आता या केसमध्ये पर्टिक्युलर लेंथ आहे म्हणून लेंथच्या स्वरूपात. मग तुम्हाला दोन्ही पद्धतीने असणार, चार्जच्या स्वरूपात पण इक्वेशन असेल आणि लेंथच्या स्वरूपात पण असेल. मग तुम्हाला गिवन काय दिलेलं आहे त्यानुसार तुम्हाला BIL यूज करायचं का BQV यूज करायचं ते तुमच्यावरती असेल. ठीक आहे, आता साइन 0 किती असणार तर 0च असेल. मग BIL इंटू करायचं 0, मग आन्सर किती येणार तर 0. मग त्या केसमध्ये जो फोर्स ऍक्ट होणार तो किती असेल तर 0 इतका फोर्स त्या ठिकाणी ऍक्ट होणार आहे. काय घेणार आहे, मॅग्नेटिक फोर्स ऑन एनी आर्बिटरी शेप वायर. स्ट्रेटच्या जागी काय घेणार तर आर्बिटरी शेप घेणार आहे. ठीक आहे, magnetic force on a arbitrary shape wire, carrying current. ओके, कोणता एक आर्बिटरी पॉइंट घेतला, आर्बिटरी शेप घेतला तर त्या केसमध्ये काय असणार आहे तर सर्वात पहिले आपण काय करणार तर परत एक युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड या ठिकाणी आपण कन्सिडर करणार आहे. आणि कुठे डायरेक्ट होतंय तर डायरेक्ट होतंय टुवर्ड्स द ऑब्झर्वरच घ्यायचं. आणि हा जो शेप आहे कंडक्टरचा तो कंडक्टरचा शेप मी या ठिकाणी काय करतो तर रिमूव्ह करून देतो, म्हणजे मला एवढं परत काढायची गरज पडणार नाही. तर हा काय घेतलं तर युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड या ठिकाणी मी काय केलं तर रिप्रेझेंट केलेली आहे. आणि याच्यामध्ये काय घेतलं तर एक कोणताही शेपचा कंडक्टर घेतला, इरेग्युलर शेपचा. तुम्हाला वाटलं त्या पद्धतीने तुम्ही कंडक्टरचा शेप घेऊ शकतात, आर्बिटरी कोणताही शेप असेल. ठीक आहे, मग असं काय घेतलं तर मी कंडक्टर घेतला आणि याच्यातून काय होतं तर करंट तुमचं काय होतं तर पास होतोय. मग सपोज मी करंट या डायरेक्शन घेतला आणि करंट किती पास होणार तर I इतका करंट याच्यातून काय होणार तर पास होणार. ठीक आहे, मग या केसमध्ये याची जी टोटल लेंथ आहे, टोटल लेंथ असणार किती तर L इतकी त्या वायरची या आर्बिटरी पॉइंटची काय असणार तर लेंथ असणार. पण आपल्याला माहित नाही ना टोटल लेंथ किती भेटणार आहे, कारण तो शेप कसा आहे तर आर्बिटरी. मग त्याला स्ट्रेट करावं लागेल, त्यानंतर लेंथ भेटेल. मग काम करता येईल आपल्याला, काय करता येईल तर पूर्ण पार्टचा लेंथ मेजर करायची गरज नाही, एक छोटासा पार्ट घेता येईल, छोटासा इलिमेंट घेता येईल आणि त्याच्यावरती किती करंट पास होते त्यानुसार आपण त्याला सॉल्व्ह करू शकतो. ठीक आहे, मग याच्यातला एक छोटासा पार्ट घेतला की ज्याचं लेंथ किती असणार तर DL इतकं त्याचं लेंथ असणार. ठीक आहे, मग हा काय घेतला तर मी वेक्टर मध्ये घेतला, DL हा काय घेतला तर वेक्टर मध्ये घेतला, DL बार हा काय घेतला तर वेक्टर. आणि याच्यावरती काय होणार तर फोर्स ऍक्ट होणार आहे.
आता ऑलरेडी आपण ते फोर्सचे फॉर्म्युला घेतलेले आहे, तो फक्त स्ट्रेट वायरसाठी होता. आता आपण याच्यासाठी घेऊ. ठीक आहे. मग फोर्स ऍक्टिंग ऑन दिस वायर, कोणत्या शेपचा फोर्स ऍक्टिंग ऑन द वायर. ओके, द फोर्स ऍक्टिंग at small element घेऊ. फोर्स ऍक्टिंग ऑन स्मॉल इलेमेंट, स्मॉल इलेमेंट तो किती घेतला तर डीएल इतका त्याचा स्मॉल इलेमेंट घेतला. फोर्स ऍक्टिंग ऑन स्मॉल इलेमेंट डीएल ऑफ अ वायर इज. इतक्यात आपण फोर्सचा फॉर्म्युला घेतलाय. फोर्सचा फॉर्म्युला आपण वेक्टर मध्ये पण घेतलाय आणि त्याला स्केलर मध्ये पण घेतलेलं आहे. ठीक आहे. मग एक काम करू, आपण स्केलर वेक्टर मध्ये घेऊ. तो काय घेतला तर एफ बार आणि लेंथच्या टर्म मध्ये घ्यायचं. मग तो काय असेल तर बी मॅग्नेटिक फील्ड असेल, नंतर आय इंटू एल. आय सध्या कोणती क्वांटिटी तर टेन्सर क्वांटिटी, त्याला बाहेर काढून घेऊ. ठीक आहे. आणि रिमेनिंग टर्म काय राहिलं तर पहिले आपण लेंथ घेणार आहे आणि नंतर मॅग्नेटिक फील्ड. मॅग्नेटिक फील्ड तर कमी होणार नाही, लेंथचा छोटासा पार्ट घेतलाय. मॅग्नेटिक फील्ड काय कमी होणार नाही, ती युनिफॉर्म आहे म्हणजे सगळीकडे सारखीच असणार आहे, त्याच्यामध्ये बदल होणार नाही. ठीक आहे. मग हा कोणता आहे तर वेक्टर क्वांटिटी, ही पण काय घेतली तर वेक्टर क्वांटिटी. ठीक आहे. या प्रकारे. पण अजून लेंथ आहे, स्मॉल पार्ट घेतलेला आहे, म्हणजे या स्मॉल पार्ट वरती जो फोर्स ऍक्ट असणार आहे म्हणून त्याला आपण काय कन्सिडर केलं तर डीएफ या ठिकाणी कन्सिडर केलं. हा छोटासा पार्ट झाला. आता सपोज मला काय करायचंय, पूर्ण पार्टसाठी घ्यायचं. छोट्याशा पार्टचं लेंथ घेतलं, असंच परत एक पार्ट घेतलं या ठिकाणी, परत दुसरा पार्ट घेतला या ठिकाणी, इथं इथे त्या सर्व घेतला आणि खाली पण घेतला. म्हणजे मला या पूर्ण वायरची काय भेटून जाईल तर लेंथ भेटून जाईल. मग याची जर पूर्ण फोर्स फाईंड करायचा असेल तर या डेरिव्हेटिव्ह आहे, डेरिव्हेटिव्ह म्हणजे छोटा टर्म, मग त्याचं इंटिग्रेशन घेतलं. इंटिग्रेशनचा अर्थ सर्वांची साध्या सोप्या लँग्वेज मध्ये सर्वांची ऍडिशन होणार आणि सर्वांची जर ऍडिशन केलं तर टोटल लेंथ भेटेल आणि टोटल फोर्स त्याच्यावरती किती ऍक्ट होणार आहे ते आपल्याला या ठिकाणी भेटून जाईल. मग आपण काय करू तर टोटल फोर्स ऍक्टिंग ऑन दॅट वायर, टोटल फोर्स ऍक्टिंग ऑन अ वायर इज. तर त्या वायरवरती टोटल किती फोर्स ऍक्ट होणार आहे ते आपण या ठिकाणी डिस्कस करणार. ठीक आहे. ब्लर दिसतंय सर.